सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदे वल्लभं श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। सद्गुरुनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून माऊली महावैष्णव गणपरायांच्या चरणी नतमस्तक होऊन पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण विश्वस्त मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कार्यकारी मंडळ अध्यक्ष सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व गुरुजन वर्ग मान्यवर सर्व संत महात्मे आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या उपक्रमाला आपण सुरुवात करूया। ज्ञानेश्वरी चिंतन ज्ञानेश्वरी निरूपण आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना उपक्रमामध्ये पहिल्याच दिवशी ज्ञानेश्वरीचा गीताशास्त्राचा जो प्रतिपाद्य विषय आहे, ज्या मुद्द्यामुळे ज्या विषयामुळे गीताशास्त्र सांगण्यास प्रवृत्त झाले भगवान श्रीकृष्ण, गीताशास्त्राची प्रवृत्ती झाली, तो म्हणजे अर्जुन विषाद। आपसात जरा बोलणं चाललंय, आपल्या सर्वांना एक विनंती माझी राहील, आम्हाला एक थोडा अर्धा पाऊण तास सहकार्य केलं तर फार बरं होईल। लहान मुलांनी गडबड करू नका, मंदिरामध्ये आमच्यापर्यंत येतोय, खाली बसा, विक्षेप होतोय, तुमचा विनंती आहे थोडा वेळासाठी आपसात बोलू नका, पहा कसं जमतंय तुम्हाला ते। हे पहा आतमध्ये जे बसले ना ते सगळ्याला विनंती आहे बाहेर या, बाहेर येऊन बसा। आपल्या आश्रमामध्ये व्यवस्था अशी आहे की वरती बसले काही गप्पा नका मारू, तिथं गप्पा नका मारू, गप्पा मारण्यासाठी नाहीये। किती जरी हळू बोललात तरी ते या व्यासपीठाला ऐकायला येतं, त्यामुळे प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही। तशी रायगडावरती व्यवस्था होती, कोणत्याही कोपऱ्यामध्ये हळू जरी बोललं तरी ते राजाला कळायचं सिंहासनावरती, तसं ते तुम्ही कुठे जरी काही इकडे बोललात तरी सुद्धा ते इकडे या व्यासपीठावर बसणाऱ्या माणसाला ते लक्षात येते। खाली बसा मुलींनो, तुला सांगितलं कळत नाही, खाली या सगळे। अर्जुन विषाद योग, अर्जुनाला जो विषाद झाला होता, थोडासा धावता आढावा घेऊ, जो विक्षेप झाला होता की मी अर्जुन, माझा देह आणि देहासंबंधाने हे सगळे माझे आणि त्या माझ्याचे माझे, आणि तोच नेमका विक्षेप आपल्या ठिकाणी सुद्धा आहे। मी माझं आणि माझ्याचं माझं, याच्या भोवती सर्वांना हा विषाद झालेला आहे, सर्वांच्या ठिकाणी हा विक्षेप तयार झालेला आहे। आणि विक्षेप होऊन काय स्थिती झाली होती की जी दिसणारी वस्तू आहे, ही दिसणारी वस्तू याच्यामध्ये दोन आहेत, एक असलेली वस्तू आणि एक दिसलेली वस्तू। दिसलेली वस्तूला आम्ही असलेली वस्तू समजायला लागलो आणि असलेली वस्तू सत्य समजून ती माझी आहे किंवा तुझी आहे असा आमचा व्यवहार सुरू झाला। आणि तो जो झालेला विक्षेप होता, तो जो झालेला विषाद होता, तो दुसऱ्या अध्यायामध्ये
भगवंताने आत्मज्ञान सांगण्याच्या निमित्ताने 20 श्लोकापासून 31 श्लोकापर्यंत पूर्णपणे कव्हर केला. आपण तो पाहिलं. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारते किंवा विचारिता निरसले प्रपंचू सहज सांडवले तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. या ओव्याचं चिंतन करून दोन वस्तू दिसलेली आणि असलेली याचा आपण विचारांती निरसन झालं की दिसलेली वस्तू ही नसलेली आहे आणि असलेली वस्तू ही दिसत नाही. ज्या ती वस्तू दिसते त्या ती असलेली वस्तू सिद्ध आहे. इथपर्यंत आपण आलो आणि प्रवास करता करता पुढे अंतःकरण शुद्धीसाठी कर्मयोग सांगितला. कर्म ब्रह्मार्पण करण्यासाठी 4था अध्याय सांगितला. पुढे प्रश्न विचारला कर्मयोगी की ज्ञानयोगी कोण श्रेष्ठ आहे 5वा अध्याय. ध्यानाचा विस्तार 6वा अध्याय. अज्ञान काय ज्ञान काय विज्ञान काय 7वा अध्याय. पुन्हा त्याचं समाधान झालं नाही म्हणून पुन्हा 7 प्रश्न विचारले. ब्रह्म काय कर्म काय आदिदैवत काय आदिभूत काय आदि यज्ञ काय प्रयाण खाली कसा जातो कसा स्मरण करतो 7 प्रश्न त्याचं विवरण म्हणजे 8वा अध्याय. आणि मोक्ष ज्ञानाचा विस्तार म्हणजे 9वा अध्याय. मुख्य विभूतीचं दर्शन 10वा अध्याय. आणि 10वा अध्याय सांगून झाल्यानंतर मी सर्वत्रच आहे सर्वांच्यात मीच आहे सर्व मीच आहे सर्वांना अधिष्ठान मीच आहे हे सांगितल्याने अर्जुनाची उत्सुकता तयार झाली. इच्छा चाळवली गेली की मला आता मुख्य विभूती सांगितले तुम्ही मला सर्वत्र तू कसा आहेस विश्वामध्ये भरून तू कसा आहेस त्या विश्वरूपाचं दर्शन दे. त्या विश्वरूपाचं दर्शन हवं आहे आणि ते विश्वरूपाचं दर्शन आहे त्याला अनुग्रहाची प्रक्रिया आहे. त्याला अनुग्रहाची प्रक्रिया आहे. त्याशिवाय विश्वरूप दर्शन होत नाही. पै अनुग्रह पै राया श्रीहरी केला धनंजया कवनेकडे ही माया नेण्याची भाषेली माया कुठल्या कुठे केली. आणि त्या ज्या ओव्या आहेत अर्जुनाने सांगितलं मला विश्वरूप दाखवलं भगवंतानी पण दृष्टी नव्हती. आणि मग भगवंताच्याच लक्षात आलं की अरे याला दृष्टी नाही तर हा कसा काय पाहू शकेल. विश्वाचं रूप पाहण्याची दृष्टी हे या डोळ्याचं काम आहे. पण या विश्वरूपामध्ये तो जो स्थित आहे तो जो अधिष्ठान परमात्मा आहे तो पाहण्याची दृष्टी त्याचं नाव आहे दिव्य दृष्टी. मनोनी तो देवांचा राहो म्हणे पारता तुझं दिव्य दृष्टी देवो. विश्वरूपाचा ठावो दे कशी तू विश्वरूप आधीच पाहत होता. विश्वरूपाचा ठावो तो जो अधिष्ठान परमात्मा आहे तो जो ठावो म्हणजे अधिष्ठान ते दाखवण्याची दृष्टी तुला देतो. आणि तिथून पुढे चिंतन खऱ्या अर्थाने अनुग्रहाचं सुरू झालं. ऐसे श्रीमुखोनी अक्षरे निगती नाजव एकसरे मग अविद्येचे अंधारे जावोची लागे. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला गे चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे. हा उजळलिया का ना उजळलिया श्रीपादे उजळलिया काय सगळ्या महात्म्याची तुमचे जे जे संपर्क आलाय त्याने ते तेव्हा घडलं. आता ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी तिथं तुमचं नाव टाका तिथं तुमचं नाव टाका. अर्जुना लागी चित्कळिका उजळलिया श्रीकृष्णे मग दिव्य चक्षु प्रकाश प्रगटला ज्ञान दृष्टी फाटा फुटला. आणि याही वरी दागिता झाला ऐश्वर्य आपुले. ती अनुग्रहाचे करणे अनुग्रह पै राया श्रीहरी केला धनंजया. कोणीकडे ही माया माया कुठे गेली काय तिचा पत्ता लागला नाही. हे तेव्हा झालं होतं. आता सर्वच वक्त्यांनी सांगितलं तेव्हा झालं होतं. आता सुद्धा तेच आहे तसंच आहे. प्रक्रिया फक्त समजून घेतली पाहिजे.
हे चिंतन आम्ही कालपर्यंत करत होतो. आणि मग ते अक्षरे नव्हती देखा, अक्षर दिलंय का याच्यावरही चिंतन केलं. तो शब्द आहे का तो अर्थ आहे, अर्थ आहे का ते ज्ञान आहे, ते ज्ञान आहे का ते स्वरूप आहे. काय दिलंय? शब्द दिलाय, अर्थ दिलाय, ज्ञान दिलंय का स्वरूप दिलंय. ते अक्षरे नव्हती देखा, ते अक्षर थोडी आहे का. अक्षराशिवाय देता येत नाही, पण जे दिलंय ते म्हणजे अक्षर नव्हे. शब्दाशिवाय ते देता येत नाही, पण जे दिलंय ते शब्द नव्हे. आणि शब्द फुटल्याशिवाय ते हातात येत नाही. शब्द फुटल्याशिवाय अर्थ नाही, अर्थ फुटल्याशिवाय ज्ञान नाही, ज्ञान फुटल्याशिवाय स्वरूपाला प्राप्ती नाही. पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टी देण्याची एकमेव रीत ज्ञानेश्वरीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी सहज आपल्या हातामध्ये दिली. हो, ती तर ज्ञानेश्वरीमध्ये आहे, पण साक्षात आपल्याला त्या रीतीने जाऊन अनुभव आणून देणारे महात्मे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, संपूर्ण मालिका, संपूर्ण संप्रदाय. तेव्हा सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या काळात सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि आता सुद्धा तेच चालू आहे. काही त्याच्यामध्ये फरक नाही. उपाध्या बदलल्या असतील, पण तीच प्रक्रिया आहे. आणि मग परिणाम जो आहे तो पुढच्या श्लोकामध्ये आला. काय दिसलं दिव्य दृष्टी दिल्यानंतर? कैसे अनुग्रहाचे करणे, कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे. व्यापून घातले नारायणे, व्यापून घातले नारायणे. पूर्ण तुकडा राहिला थोडा. तया ही सकट नारायणे व्यापून घातले. हा, आता बरोबर त्या ओघामध्ये राहून पार्थाचे पाहणे आणि न पाहणे. तया ही सकट नारायणे व्यापून घातले. हा, याच्यावर थोडं चिंतन करू आणि मग पुढे जाऊ. काय झालं नेमकं दिव्य दृष्टी? हो, आता सुद्धा तो परिणाम आहे. आपण त्याचं अवलोकन कसं करतो त्याच्यावर आहे. तीच दृष्टी दिलेली आहे, तेच पाहायला सांगितलेलं आहे आणि ते सम आहे. आपण विषमाला सम करायला लागलो की डब्याला एक करायला लागलो आणि घोटाळा झाला. हे डबे किती जरी केले जाळे तरी मी एक नाही होत. काय सांगू, ती एक कसे होते? आणि चैतन्य काही जरी केलं तरी दोन होत नाही, ते एक आहे. चैतन्याचा अभेद वास्तव चैतन्य आणि कल्पित भेद. कल्पित भेद आहे तो उपाधीचा आहे आणि वास्तव अभेद आहे तो चैतन्याचा आहे. चैतन्याचा अभेद, उपाधीचा भेद. प्रक्रिया परिपूर्णतेने आली पुढे, पण समजण्यामध्ये थोडं कमी जास्त सगळ्यांचं नाही. माझं झालं असेल, तुमचं झालं असेल, थोडं थोडं. उपाधी एक समजा. उपाध्या सगळ्या एक. उपाधी कशी एक असू शकेल? उपाधी मायेची आहे आणि माया अनेकत्व दाखवते आणि अनेकत्व मायेच आहे. भगवंताचं एक आहे, भगवंत एक आहे. अनेकामध्ये एक आहे, एकावर अनेक आहे. अनेकामध्ये एकाशिवाय दुसरं काहीच नाही, एकामध्ये मात्र अनेक नाही. तर चालू काय? एकापासून अनेक आहे, अनेकामध्ये एकाशिवाय दुसरं काही नाही, एकामध्ये मात्र एकाशिवाय दुसरं काहीच नाही, अनेक अजिबात नाही. माझे एकले अंशी हे जग व्यापिले. म्हणून भेदू सांडूनीस सामने. हा, म्हणजे 10वा अध्याय शेवटचा श्लोक, त्याच्या खालच्यावर माझ्या एका अंशावर हे सगळं उभं आहे. ठीक. संपूर्ण जगतामध्ये देवाशिवाय दुसरं काही नाही, संपूर्ण तोच भरलाय. जग मात्र देवात नाही. संपूर्ण मूर्तीमध्ये देवाशिवाय दुसरं काही नाही, मूर्ती मात्र देवात नाही. संपूर्ण देहामध्ये, सर्व देहामध्ये, सर्वांच्या देहामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, पण देह मात्र त्याच्यात नाही. सर्पामध्ये दोरीशिवाय दुसरं काही नाही, सर्प मात्र दोरीत अजिबात नाही. पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट
नारायणे व्यापोनी घातले. मग ही वस्तू आम्ही पाहतो, ही वस्तू पाहतो, ही वस्तू दिसते आम्हाला, याचं ज्ञान होतं. विश्वरूप दर्शना दृष्टी दिल्यानंतरचा जी भूमिका आहे तिकडे आपण चाललोय बरं का. आता आपल्याला कालही विषय झाला, विषय चालूच आहे. आळंदीत येऊन, पंढरपूरला जाऊन, सप्ते करून, नामचिंतन करून, अजून काय काय सगळे आपले उपक्रम नित्यनेमाचे असतील ते करून काय प्राप्त करायचं आहे? प्राप्तव्य काय आहे? तुम्ही हळूहळू बोलायला लागा बरं. काय प्राप्त करायचं आहे? भगवंत प्राप्त करायचं आहे का अजून काय प्राप्त करायचं आहे? समजून घ्यायचं. बरोबर आहे. मी आता शब्द प्राप्त बरोबर समजून घ्यायचं बरोबर आहे, काही चुकलं नाही. पण काय हे सगळे उपक्रम राबवण्यामध्ये हे आता ज्ञानेश्वरी चिंतन तरी कशासाठी चाललंय? काय प्राप्तव्य काय? आपल्या सगळ्या उपक्रमाच्या पाठीमागे जो हेतू आहे तो कार्य करत असतो. उपक्रम हा पुढे असतो, हेतू पाठीमागे असतो. हेतू कार्य करत असतो. हेतू चांगला की वाईट याच्यावर कार्य पुढे डिपेंड असतं. हेतू वाईट असेल, कार्य किती जरी चांगलं असलं तरी खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही. आणि कार्य इकडे तिकडे दिसलं, हेतू चांगला असेल तर शिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. चला माझा प्रश्न पटकन उत्तर द्या. निश्चय होण्यासाठी बरोबर अजून काहीतरी तेच म्हणतात, अजून काहीतरी. अरे दृष्टी प्राप्त करायची आपल्याला. परमात्मा प्राप्त आहे का प्राप्त करायचा आहे? सगळ्यांना माहिती तो आहेच. मग नाही काय? परमात्मा अगोदरच विश्वास भरलेला होता का अर्जुनाला दृष्टी दिल्यानंतर भरला? आपल्यात आत बाहेर अगोदरच होता का अनुग्रह झाल्यानंतर त्याची प्रचिती आली? त्याचा भाव नव्हता, सोहमचा भाव नव्हता. सोहम भाव सरोवरी. फक्त भाव सांगण्यासाठी मधले होते तुकडे घेतो. आरोढनिया सोहम भावा, सोहम भावे प्रतीती. तो भाव नव्हता आणि म्हणून ती दृष्टी येत नव्हती. दृष्टी नव्हती. तो अगोदर जसा आहे तसाच आहे. तुम्हाला समजला म्हणजे तो वेगळा झाला असं काही नाही. एरवी तरी सगळं मीच आहे. कवल के उपासीला होय एक जाणणे बी न ठाये अप्राप्तासी. अप्राप्त ज्यांनी जाणला नाही म्हणून अप्राप्त आहे, आणि जाणला म्हणून प्राप्त आहे. का तो प्राप्त अप्राप्त आहे? तो प्राप्त अप्राप्त आहे का जाणला म्हणून प्राप्त, नाही जाणला म्हणून अप्राप्त? आपल्याकडून प्राप्त अप्राप्त आहे का त्याच्याकडून अप्राप्त? तो जसा आहे तसाच आहे. तुम्ही जाणला की तुम्हाला प्राप्त वाटतं, आणि नाही जाणला की अप्राप्त आहे. देव नाही म्हणणाऱ्याला सुद्धा देव आहेच, आणि देव आहे म्हणणाऱ्याला सुद्धा नाही सुद्धा निश्चित लोकांना देवच सांगतोय. देवाला धरूनच बोललाय ना देव नाही, का देवाला सोडून बोललाय देव नाही? मग आधी देवाला धरतो मग सांगतो तू नाही. बरं असू दे. देव नाही म्हणताना सुद्धा देवच आहे, आणि देव आहे म्हणताना सुद्धा देवच आहे. असो. मग ही पाहण्याची आपल्याला दृष्टी प्राप्त करायची आहे. अशा महात्म्यांचं जेव्हा आपण श्रवण करतो ते दृष्टी प्रदान करत असतात. साक्षात्कार केला म्हणजे काय केलं तर आहे तसं दाखवलं. याचं नाव आहे साक्षात्कार. लाईट काय मोठा 4 हाताचा 5 पाय ठीक आहे, त्याच्याबद्दल काही कुठे निषेध करत नाही. ती जेवढा तुमचा अंतःकरण शुद्ध असेल आणि जेवढी तुमची कल्पना होईल तसा तुम्हाला तो दिसेल. अंतःकरण शुद्ध झालं, आकाशा एवढी कल्पना केली तर तो आकाशा एवढा दिसेल. तुमच्यावर आहे तो कसा दिसावा. तो मात्र आहे तसाच आहे बरं का. तुम्हाला जसा दिसेल तसा तो नाही. तो दिसण्यातला आहे का असण्यातला आहे? असण्यातला आहे. आणि दिसलेला देव आहे का माया आहे? माया दिसत असते, देव असत असतो. देव असलेला आणि माया दिसलेली, माया नसलेली, माया भासलेली. मोठी दिसली तरी माया, छोटी दिसली तरी, 4 हाताची दिसली तरी, 2 हाताची दिसली तरी, 3 हाताची दिसली तरी, दिसलं की माया. देव दिसला तरी माया, हा डबा दिसला तरी काय बी दिसू दे, दिसलेलं ते
आणि नुसतं दिसलेलं आहे का दिसलेल्या ठिकाणी असलेलं आहे? हा बस असलेल्यापर्यंत दृष्टीने ना याचं नाव आहे साक्षात्कार. याचं नाव आहे पाहणं. पाहणं शिकायचं आहे आपल्याला. पाहणं शिकून घ्यायचं आहे. हो, डोळे द्यायचे आहेत, बुद्धी द्यायचं आहे. फक्त जरा त्याला थोडस आमचं पाहणं जे आहे सामान्य जर जो पाहतो, जो विषादातलं जे पाहणं आहे, वस्तू पाहतो आणि वस्तू सत्य मानतो. वस्तूला पाहतो, याला व्यापतो आणि याला काय म्हणतो? वस्तू सत्य आहे. जग पाहतो, जगाला सत्य मानतो. याला परिणामवाद म्हणतात शास्त्रामध्ये. श्री गुरु अनुग्रह करतात, वस्तू दिसतात, वस्तूला पाहतो, वस्तूला व्यापतो, वस्तूचा व्यवहार करतो, पण वस्तूला मिथ्या समजतो. प्रगती झाली, एक पाऊल पुढे गेलं. हा सृष्टी दृष्टीवाद. सृष्टीमध्ये दृष्टी गेली त्याची. वस्तू पाहतो, हो, वस्तूला व्यापतो, हो, वस्तूचा व्यवहार करतो, पण मिथ्य आहे. मिथ्यत्वाचा निश्चय. हो, स्वतंत्र 15वा अध्याय. याचा दिसलेल्या वस्तूचा मिथ्यत्वाचा निश्चय करणं होऊया. करोनी संसार वावो स्वरूपी अहम ते ठावो ओवावया अध्याय 15वा. हा 15वा अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. संसाराचं रूपक करून जगत मिथ्यत्वाचा निश्चय करण्यासाठी 15वा अध्याय आहे. पण 15वा अध्याय उद्बोधित करायला सांगतात. इदम देशी वाढिले मी पणे बिन डहारले रूप पाहिजे आपले आपण ते. कसं पहा? दर्पणाची आधारे एकच करून दुसरे. हा मुख पाहती गवारे पैसे नव्हे. हा गवारे म्हणजे मूर्ख. आपल्याला नको लावून घ्यायला ते मूर्ख दुसरीकडे टाकू आपण. माझ्याकडे सोडलं तरी चालेल. दर्पणाचे आधारे ते थांबणार नाही बोलायचे. आता काय करायचं? पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, थोडा ऐकणाऱ्यांना थोडा आम्हाला विक्षेप होतोय. आपलं चिंतन चालू आहे, आम्हाला लक्षात येत आहे. आपली शांतता आम्हाला फार सहकार्य करणार आहे. त्याचा काही चार्ज असेल तर आमच्याकडून वसूल करा. थोडा वेळासाठी हे डबडं थांबतच नाही. काय करा? हे थांबलं तर आतली मध्यमा चालते, मध्यमा थांबवले तर पश्यंती आणि पश्यंतीला थांबवत पहा. आणि बरेकडनं मी पुढे निघायचं आहे. आणि ह्याची वैखरीच थांबेल तर मध्यवेच आहे ना. मध्यवेद कसा कसा दाबला 1 तासाभरापुरता लगेच पश्यंती जातोय. परत गेला तरी बरा आहे तिथे तरी. महाकारण देहाची वाणी तिथेही थांबे ना. परेच्या पुढे निघायचं. परे ऊर परते घर आम्हाला सगळ्यांना पाठायचं. माझी बरा कुठे आहे मला कळेना. माझी पश्यंती कोणती मला कळेना. माझी मध्यमा कोणती, माझी वैखरी कोणती. असं थोडं इकडे तिकडे जाते. काय करा? कुठे आलो जरा सांगा मला. तेवढा विषय मला क्लिअर करायला पाहिजे. हा कुठेतरी आलो बघा, सगळंच गेला. ते आपलं होतं ते गेला. बरं जोडायचं. हा एकाची करुणी दुसरे. हा संसार वाव. बरोबर. आपला पाहण्याचा विषय चाललाय आणि मध्येच थोडासा हा फाटा आलेला. कसं पाहायचे रीत सांगितले. कसं पाहायचं? आरशात पाहतो तसं नको करू. एकच आपण 2 करून पाहू नकोस. तसं नको. इदम देशी वाढिले मी पणे बिन डहारले रूप पाहिजे आपुले आपण पया. तसं पहा. वरती सांगितलं. कसं पाहू नको खाली सांगितलं. पाहिजे ते नवीन पाहिजे काही निंदनाची उपजे. हो आद्य पुरुष का म्हणजे जगात आहे त्याच्यात त्यातल्या जोग आहे. पाहतेपणे बी न पाहिजे. हो हे पाहणं बंद झाल्याशिवाय ते पाहणं चालू व्हायचं नाही. आणि ते पाहणं चालू झालं की याचं दिसून नसणं सिद्ध आहे आपल्यासमोर. आपण कुठे आलो तर वस्तू दिसते, वस्तूचा व्यवहार करतो, वस्तूला व्यापतो, तुझं माझंही म्हणतो, पण मिथ्यत्वाचा निश्चय आहे.
वस्तू दिसते, पुढे निश्चय कशा बदलत जातात. वस्तू दिसते, वस्तूला पाहतो, मिथ्यत्वाचा निश्चय अगोदरच आहे, पण वस्तू मी पाहिली तेव्हाच आहे एरवी नाही, पुढचा निश्चय. मी पाहतोय तेव्हाच आहे, मी नाही पाहत तेव्हा वस्तूच नाही. दृष्टी सृष्टीवाद. त्याच्याही पुढे जाऊ, त्याच्यातलाच वाद. म्हणजे ज्ञान खालीच फक्त वस्तू आहे, एरवी ती वस्तूच नाही. मला वस्तूचं ज्ञान नाही, वस्तूच नाही. ज्याने जी वस्तू पाहिली नाही त्याच्यासाठी ती वस्तू आहे का? नाही वस्तू. ज्ञान खालीच फक्त आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊ, वस्तूच नाही. वस्तू पाहून सुद्धा वस्तू नाही, वस्तूचा व्यवहार करून सुद्धा वस्तू नाही. जे जे दृष्टी दिसे तिथे हरिरूप. ज्ञानदेव म्हणे रामकृष्ण ठसा, तेने दश दिशा आत्माराम. मग वस्तूचं पाहणं बंद होईल का आपलं? हे वस्तू दिसायची कधीतरी बंद होईल का? नाही. पण त्या स्टेजला होते बंद. जग दिसत नाही. जग जन नोहे अवघा जनार्दन. साधू संत हा सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. जाते पुढे ती भूमिका. साधना आहे पुढे पुढे पुढे. जसं अंतःकरण शुद्ध होत जाईल, जशी भूमिका वाढेल तसं एक 7 भूमिका आहेत ज्ञानाच्या 7 भूमिका. जीवाच्या 7 अवस्था. जीवाच्या अवस्था आणि ज्ञानाच्या भूमिका. आधी ज्ञानाच्या भूमिका घेऊया का जीवाच्या अवस्था घेऊया? ठीक आहे. अवस्था घेऊ अगोदर. आपला आवडता विषय आहे. अज्ञान, आवरण आणि विक्षेप ह्या पहिल्या बंधरूप अवस्था आहेत जीवाच्या. किती सांगितल्या? अज्ञान, आवरण आणि विक्षेप ह्या 3 अवस्था. त्याचं विश्लेषण नाही करत बरं का, कारण वेळेचं फार बंधन आहे. 3 अवस्था बंधरूप आहेत. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान ह्या साधन रूप 2 अवस्था आहेत. आणि मोक्षरूप पुढच्या 2 अवस्था आहेत. शोकनाश आणि आनंदावाप्ती. आनंद नाही, आनंद आलेला आहे, तोही आनंदाचा आभासच आहे. 2 अवस्था सांगितली. आनंदाचा आभासच आहे. हा आनंद वाप्ती. तो जो स्वरूपातला आनंद आहे तो आनंद आहे. त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही, त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही. आनंद स्वरूप आहे. असो, ह्या 7 अवस्था आहेत जीवाच्या. आणि आपली अवस्था होते त्यावेळेस काही क्षणापुरतं का होईना, काही मिनिटापुरतं का होईना आनंदावाप्तीपर्यंत जातो आपण. आणि उठल्यानंतर म्हणतो काही कळालंच नाही मला. शोक नाही झाला. जो शोक होता तो गेला ना. काहीच कळत नाही. काही दुःख होतं, काय होतं, कोणाचं घरचं दुःख होतं, कर्ज होतं, काय होतं, काय पद प्रतिष्ठा मान सन्मान काहीच नाही. त्या क्षणापुरतं तरी काहीच नाही. आणि जो आनंद झाला त्याच्याबद्दल पण काय बोलता येईल उठल्यानंतर. अवस्थेच्याबद्दल एक गंमत बरं का जे लक्षात आलेली. पहिली कंप्लेंट आहे होत नाही म्हणून, आणि झाली तर त्याची होत येत नाही. त्याला बोलता पाड उलटा पाड लागू नाही एवढी व्यवस्था घ्या, पण गडबडा लोळू दे. त्याला काय लोळायचं माझं होत आहे बरं. हा त्याला होऊ दे, त्याची कामं थांबवते. होत नाही म्हणून कंप्लेंट, आणि झाली तर होऊ दे ना. ज्याचा त्याला बाहेर येऊ देत ना अवस्थेत. कुठे जातो तेव्हा? भूक लागल्यानंतर येईल ना बाहेर. आणि पूर्ण अवस्थेत यंत्र जाईल 6 महिने चांगले दिवस आहे, वर्षभर जाईल. लगेच कामाला लावायचंय का 8:30ला उद्या सकाळी? लक्षात आलेली गोष्ट होते निवांत होते. काय तशी त्याची प्रकृती होणार आहे ते असो. ज्ञानाच्या अवस्था आहेत शुभेच्छा, सुविचारणा, तनु मानसा ह्या साधन रूप आहेत. शुभ इच्छा, एकच शुभ इच्छा आहे, बाकी सगळ्या इच्छा आहेत. शुभेच्छा काय? अत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी. ही एकच शुभेच्छा आहे. बाकी सगळ्या अशुभ म्हणा, इच्छा म्हणा, काय म्हणा, वासना म्हणा, काय बाकी सगळ्या वासना बंद झाली. एकच शुभेच्छा, एकच विचार नाही. असं करून देणारा कोण भेटेल मला? एकच विचार नाही. हो
काही मी उद्धार पावे, कोण कोण भेटेल, कोण सांगेल, ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा, ते सांगा मला. एकच विचार आहे. आणि तरुण माणसा साधन प्राप्त झालं तर साधना. चौथी आहे सत्वापत्ती, जीवनमुक्तीमध्ये गेला. तिथे वस्तू दिसतात पण मिथ्यत्वाचा निश्चय आहे. हो. पाचवी आहे असंसक्ती. सगळी आसक्ती सुटली, सगळ्याच बाबतीतली आसक्ती सुटली. सहावी आहे पदार्थ अभाविनी. पदार्थ शब्द आहे सरळ पदार्थ भाविनी, पण पदार्थ अभाविनी, पदार्थाचा अभाव. पदार्थच नाही, पदार्थाचा अभाव आहे, पदार्थ भाविनी. आणि सातवी आहे तुर्यगा. स्वपर उत्थान रहित, तो येत नाही परत. येणे सोशे मन, गेला पुढे तो आता पाठीमागे येत नाही. तो येत परत येत नाही, तो येण्याच्या त्या भूमिकेतच नाही. सगळ्यात पाठीमागचे बंध सगळे तुटून गेली. अशा ज्ञानाच्या 7 अवस्था आहेत, ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. आपल्याला आता आपली सत्वपत्तीची जी भूमिका आहे ती तयार करून दिलेली आहे साधू संतांनी. भाग्य भाग्य सर्व महात्म्यांनी सांगितलं ते भाग्य आहे. हो, इच्छा व्यक्त करायचा विषय गेला मागे, विचारणा करायचा विषय गेला मागे, साधनाचा विषय तो प्राप्त आहे. फक्त आता सत्वपत्तीची भूमिका सादर करून पुढे तुमच्या ज्या आनंद अजून सांगतो. फार काय नाही जमलं तर सत्वपत्तीमध्ये प्रवेश कर, जीवनमुक्ती बस झाली. पुढच्या त्या तुला आनंदाचा भोग घेण्यासाठी जमलं तर बघ, नाही तर तिथपर्यंत आला तरी काम होते, काही अडचण नाही. मग आता जो आपल्याला अनुग्रह प्रबोधाचा विषय केलेला आहे, जो भगवंताने अर्जुनाला तो प्रबोध दिला, जो अनुग्रह पूर्ण केला आणि त्याच्यानंतर स्थिती झाली अर्जुनाची अवस्थेचे वर्णन आहे. ते अर्जुन मोठं की ऐकले सुख की भय तुना बोले, हे नेनो परे कापिनले सर्वांग तयाचे. काय पाहायला लागला अर्जुन, काय पाहायला लागला, कशात काय पाहायला लागला? भगवंतात विश्व पाहायला लागला का विश्वात भगवंताला पाहायला लागला का फक्त भगवंताचा हे पाहायला लागला? चित्र पाहिली नाहीत आपण, आता तेवढ्यावरच आपल्याला समाधान करावं लागेल. काय पाहिलं, काय काय पाहत होता अर्जुन? बाहेर पाहिलं तर तो दिसत होता, अर्जुन दिसत होता आणि बाकी सगळे दिसत होते त्याच्यामध्ये, मनामध्ये. बाहेर पाहिल्यानंतर पण अगोदरच्या पाहण्यासारखे बाहेर नव्हते. ती दृष्टी प्राप्त झाल्यानंतर तो पाहत होता. हो, सगळं ते दिसत होतं, सगळ्यात तो दिसत होता. म्हणजे बाहेर जास्त आपल्याला भीती वाटते, पण तेवढंच दिसत होतं का? त्यांनी न पाहिलेलं अखरा विखरा चांगलं जेवढं होतं तेवढं ते काय नका काय 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 दिसत. सूर्य दिसायला लागला, सूर्य जवळ आला तर, चंद्र दिसायला लागला जवळ आला तर, हे सगळे महातारे जर दिसायला लागले, दिसतच होते त्याला. आता जर जवळ आले तर थरथर नाही का आपण? म्हणजे डोळे बंद करून घेऊ. आत पाहायला लागला आणि आत पाहिलं तर बाहेर जे होतं तेच होतं. बरं म्हणे आत मी पाहायला नको, बाहेर मी पाहायला नको, पाहायलाच नको. आणि न पाहणं सुरू केलं तर न पाहणे तोच आहे. पाहणे आणि न पाहणे व्यापोनी घातले नारायणे तयाही सकट नारायणे व्यापुले. पाहणं बी व्यापलं आणि न पाहणं बी व्यापलं. न पाहण्यात बी तोच आहे आणि पाहण्यामध्ये सुद्धा तोच आहे. अशी अनुग्रहाची, अशी प्रबोधाची स्थिती आहे आणि ती आपल्याला प्राप्त झाली. प्रश्न आपला एवढाच आहे, त्यांना जी प्राप्त झाली ती आणि आपल्याला जी ती प्राप्त झाली ती एक आहे का दोन आहे? आता बोला बरं का, जुन्या जाणत्या अनुभवी मंडळींनी आणि नव्याने बी बोला. नव्याला अनुभव वेगळा आणि जुन्याला वेगळा, असं काय आहे का? एकदा सोनं झाल्यावर कोणतं सोनं कोणतं सोनं नवं, पण तरी सुद्धा जुन्याचा आदरच आहे, त्याच्याबद्दल काही दुःख असते ना. का बरं, कोणाचा तरी आदर का करावा? मुद्दा अगदी रास्त आहे, त्याच्याबद्दल काही मुद्दा नाही. अवस्था एक आहे का दोन आहे? एकच आहे. बर, मग काय प्रश्न आता म्हणतो बाकी? टिकते किती वेळ याच्यावर आहे, निश्चय किती वेळ राहतोय तो आहे. निश्चय होय ना आमचा, ती टिके ना अवस्था, ती स्थिती टिके ना, ती दृष्टी टिके ना. पुन्हा हे दिसायला लागलं आणि पुन्हा हे खरं वाटायला लागलं आणि खरं वाटून हे माझं वाटायला लागलं, हे तुझं वाटायला लागलं, सुरू झाला पुन्हा. असंच आहे ना. विचारलं तू कोण आहे तर देव आहे सांगतो आणि व्यवहार करतो देव म्हणून. समजूत कुठे बदलली तेव्हा? बाबांनी सांगितलं समजून घ्या, समजूतच बदलायचे, बाकी काय करायचं? आणि तीच बदले ना नेमकी.
तिच्यामध्येच गोंधळ झालेला. तुमची माझी कशाला अर्जुनाची बदलली होती. आता काय सांगू, थोडं सांगायलाच पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला, कबुली सुद्धा दिली. ती उद्या कबुली घेऊ आपण, पण आज लक्ष समोरच आहे कबुलीचा. काय कबुली दिली? नष्टो मोहो स्मृती. आता सगळा मोह, नुसता मोह गेला नाही, सहकुटुंब सहपरिवार गेला असं सांगितलं की नाही. गुंतलो होतो, हा मुक्त झालो. आता काय विचारायचं नाही, आता काय नाही. आता सांग, आता जगाला आग लावतो. कारण जग मिथ्यात्वाचा निश्चय झाला. आता सगळं 15 वाक्यात सगळं चिंतन झालं पूर्णपणे. सगळं जग नाही दिसायला लागलं. मामा काका मेले, सगळे डबे डबे दिसायला लागले, ते बी मेलेले. अनुग्रहाच्या आधी जिवंत दिसत होते आणि अनुग्रहानंतर कसे दिसायला लागले? बरं, जिवंत दिसत होते तेव्हा जिवंत होते का नंतर मेले? पहिल्यापासूनच मेलेले होते का कसे होते? हा, पहिल्यापासूनच मेलेले होते ना. आता आपले कसे आहेत? आपले जे डबे डबे आहेत ते कसे आहेत? मेलेलंच आहे. मेलेलंच मरत असतं. जिवंत कसं मरेल? मरकच मरत असतं. आणि मरक्यालाच हा सत्य म्हणून बसला तर तेवढा घोटाळा तो दूर केला आणि नंतर दिसायला लागलं. हे सगळं झालं, युद्ध झालं, सगळं झालं. संभ्रम कसा परत येतो, स्थिती कशी बदलते? भगवंताने देह सोडला असं आपण म्हणू आणि निरोप दिला अर्जुनाला की माझं हे उरलेलं गबाळ आहे तेवढं घेऊन जा. एवढी कथा, आता कथा येत नाही आपल्यामध्ये, पण आता आली. आता काय करा, थोडक्यात शॉर्ट मध्ये सांगू. कारण कथा होती आपली, पण ज्ञानाची होती ती. आता ती गोष्टी रूपात घेऊया, पण त्याच्यात सुद्धा काही बोध आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचार. मी नुसतं सांगितलं अर्जुनाला संभ्रम झाला होता तर आपल्याला ते कळायचं नाही, ते लक्षात येणार नाही. म्हणून कथा घेऊ आपण. ते घेऊन जा म्हणून सांगितलं, त्याचा सांभाळ कर. आणि त्याच्याप्रमाणे अर्जुनाने शोक केला, सखा केला. म्हणजे काही बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या, काय विधी असेल तोही झाला. घेऊन चालले आणि वाटेमध्ये भुरटे चोर भेटले. सर्वांना माहिती आहे, वाटेमध्ये भुरटे चोर भेटले आणि चोरांनी सांगितलं हे सगळं आम्ही लुटून घेऊन जाणार आहे. अर्जुनाने सांगितलं मी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? हो महाराज, मी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? मी कोण आहे? मी जगी एक अर्जुनू, ऐसा देही वाहे अभिमानू. गौरवाचे मने सोजूनू. नाही, संग्रामू पापाचरणू बने, संग्रामू बनेरू पापाचरण असं आहे. ती आता तुकडा तिकडचा. स्वधर्म आहे तो पाप आहे, युद्ध आहे ते पाप आहे. गौरव आहे ते माझे स्वजन आहेत आणि मी देह अर्जुन. मग त्यांना सांगायला मी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? मी महारथी आहे. एका वेळेस मी किती महारथीचं व्याख्या काय? एका वेळेस हा तो विषाद झाला होता. एकदा त्याचा विषाद तो बरोबर आहे, विषाद झाला तो बरोबर आहे, कवळून टाकला क्षणा माझी बरोबर आहे. पण आता तो घालवला अनुग्रह देऊन, प्रबोध देऊन घालवला सगळा. आणि घालवल्यानंतर कबुली दिली, गेलं माझं सगळं. आणि पुन्हा आलंय आता ते. आणि पुन्हा आल्यानंतर परिचय द्यायला लागलेला आहे. मी कोण आहे माहिती आहे का? हा, मी कोण आहे, मी काय काय उद्योग केलाय माहिती आहे का? मी कशा कशाचा करताय, मी कशा कशाचा भोगताय माहिती आहे का? मी कुंतीपुत्र अर्जुन आहे आणि मी महायुद्धामध्ये महापराक्रम केलेला आहे. मी महारथी आहे. एका वेळे 1000 लोकांच्या बरोबर लढू शकतो मी. हो, डाव्या हाताने मी बाण चालवतो, उजव्या हाताने चालवतो, म्हणून त्याला सव्यास हे नाव आलेलं आहे. ऍट अ टाइम दोन्ही, काय मशीन असेल, काय कला असेल, अर्जुन आहे. आणि मग ते सगळं जागा झालं. मी एवढे मारलेले, भीष्म, द्रोण, कर्ण या सगळ्यांचं वध केलं. तुमचं काय तेव्हा? मी अर्जुन आहे. एक संधी देतो, कशाची? जीव वाचवायची. जा तुम्ही, माझ्या नादी लागू नका. मी कोण आहे तुम्हाला माहित नाही, माझे परिचय. त्याने विचारलं तुम्हाला माहिती नाही का महायुद्ध झालेलं? ते म्हणजे युद्ध काय झालं तर हे गबा सगळं आम्हाला पाहिजे. चोर असते, दाढी घेऊन आलेले हातात. तेव्हा कुठलं साहेब आधुनिक ते दांडक्यावरच काम चालायचं चोखाचे. त्याला दम दिला एकदा. ते म्हटले की बाकी काय नाही, अर्जुन महायुद्ध कोण आम्हाला काय माहित नाही, आम्हाला हे चोरीचा माल न्यायचा. अर्जुनाची गांडीव काढलं आणि लढायला लागला, बाण सोडायला लागला. ते बाण
मोठ्या चोरांनी हातात धरून असे काट्या मोडतात तसे मोडले. अर्जुन आश्चर्यचकित झाला, कपाळावर हात मारला. अरे हे दिव्य अस्त्र काय काय होतं माझ्याकडे, काय काय मी करत होतो, सगळे थरथर कापत होते आणि हे गबाळे दांडकेवाले जर मला मारायला लागले तर काय व्हायचं आता. आणि अर्जुनाचा अक्षरशः पूर्णपणे पराभव केला. निशस्त्र गांडीवाचं काय किलो घेतलं का काय गेलं माहित नाही. काय गत होते ती. मी आणि माझं कसं गुंडाळ्यात घातले, कसा भोवरा करून टाकते. हो. आणि ते सगळं लुटून नेलं, ते सगळं लुटून नेलं. त्या भगवंताच्या स्त्रिया होत्या, त्यांचा उपभोग घेतला भुरट्या चोराने. आणि त्याची कथा पुढे त्यांनी आगाऊपणा केला होता. त्या होत्या स्वर्गात त्या अप्सरा, अष्टवक्र ऋषी पाण्यात होते, स्नान करत होते. म्हणले आम्हाला भगवान श्रीकृष्णाचं पत्नीपद पाहिजे, आम्हाला त्यांच्या पत्नी करा, आम्हाला त्याच्याबरोबर सहवास करायचा आहे, त्याला अनुभवायचा आहे. तथास्तु म्हटले. आणि तेवढे त्यांची आंघोळ झाली, वर आले, आगाऊपणा केला, हसले. हसले ते ऋषीच असतात, ते कसे क्रोध दिसते. म्हणले पत्नी व्हाल, पण ते गेल्यानंतर तुमचा भोग तुम्हाला लुटून नेतील भुरटे चोर आणि तुमचा भोग होतील. आशीर्वाद होता ते घडायचं होतं. तिकडं अर्जुनाचा संभ्रम जाणं गरजेचं. आता अर्जुनाने हात मारला, हे काय, हे कसं झालं, आता काय तोंड दाखवू मी, आता कोणाकडे जाऊ, कोणाला विचारू ही गोष्ट. प्रबोध झालेल्या मंडळींनी झालं आमचं. पांडुरंगा माझ्या सहित धरा सगळे, माझं पहिलं नाव लिहा, तुमची मागे लिहिली तर चालते. हा लय लय मी बोलणारा, हा मी काय साधा आहे का त्या. मी महाराज आहे. काय हो महाराज, मी महाराज आहे, तुम्ही अध्यक्ष आहात. लय सिरियस घेऊ नका बरं का. नाही झेपलं तर माझ्याकडे द्या, पहिल्यांदा सांगतो. तुम्हाला काय नाही झेपलं की माझ्याकडे द्या. चला. आणि अर्जुनाला आठवण झाली ती भगवान व्यासांची. आता कोण होतं त्यावेळेस सांगायला, कोण होतं, व्यास महर्षींच्याकडे गेली. आणि व्यास महर्षींना ही कथा सांगितली, असं असं घडलं, काय असं काय झालं की जे जे ते मी तेव्हा करत होतो महायुद्धामध्ये, आणि आता हे माझं गांडीव सगळंच गेलं माझं, भुरट्या चोरांनी ही माझी अवस्था करावी. आणि व्यासांनी सांगितलं, अरे ते जे होतं ना ते तुझं नव्हतं, तू एक निमित्त होता, निमित्ताचा धनी. ते युद्ध बी तुझं नव्हतं, ते लढणं बी तुझं नव्हतं, ते मारणं बी तुझं नव्हतं, आणि ते मारणारे बी काही संबंध, तुझा काही संबंध नव्हतं, निमित्त. ते गेलं त्याच्याच बरोबर, ते गेलं त्याच्या बरोबर. आता उरलाय तो नुसता डबा उरलेला आहे, ते नाही. आता ते सामर्थ्य आणि तेवढ्या पुरतच होतं, युद्धापुरतच होतं ते, त्याच्यासाठीच ती नियुक्ती होती. ते गेलं म्हणे. संपूर्णपणे अर्जुनाचा संभ्रम दूर झाला. मी देह नाही, मी अर्जुन नाही, मी करता नाही, हो मी हो काय म्हणतो ना सकामी नाही. मी सगळ्या भूमिका तिथं व्यास महर्षींच्याकडे क्लिअर झाल्या. आणि मग मात्र अर्जुनाने पाठी पळून सुद्धा पाहिलं, ते चौघेजण सुद्धा मिळाले स्वर्गारोहणाला निघून गेले. अशी एकत्र. मला मुद्दा काय सांगायचा होता, प्रबोध झाला, दृष्टी आली, अवस्था झाली, पुढे काय झालं का सगळं. संभ्रम येऊ शकतो की नाही. माया कुठे जाते, प्रबोध झाल्यानंतर माया कुठे जाते, ही माया कुठे जाते. येऊ मुद्द्यावर आपण, कुठे जाते ही माया. माया नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर सांगितलं. माया नसली नाही, ती जाईल कुठे, येईल कुठे, पण आल्याचा परत भास होतो. मी आणि माझं एवढं एवढं ठाम आहे, माया एवढी बलवत्तर, म्हणून तिला महत्ब्रह्म म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, महत्ब्रह्म आहे. का बरं, कारण तिला सत्ता आहे भगवंताची आहे, भगवंताची सत्ता घेऊन ती पुष्ट झालेली आहे, भऱ्याला नांदलेला आहे. काही ऋषी, काही कुणी विश्वामित्रासारखे देवाला सुद्धा नांदलं. त्याची करणी काय साधी आहे का, ब्रह्मा विष्णू जे बाळ आहे तशी मांडणी घेऊन आले होते. तो ईश्वर सुद्धा तिचाच बालक आहे. काय फक्त तो तिच्या ताब्यात नाही, ईश्वराच्या ताब्यात माया आहे, एवढंच फक्त बस. आणि जीव तिचाच आहे, पण तिच्या ताब्यात जीव आहे, म्हणून त्याला जीव म्हणायचं, त्याला शिव म्हणायचं. ज्याच्या ताब्यात माया आहे तो शिव, आणि तिच्या ताब्यात जो आहे त्याचं नाव जीव. बस. मग तिचा ताबा काढला
तिचं बंधन तोडलं. तेवढी बाजूला केली. कोण झाला? शिवच आहे तो. शिवच आहे तो. तो ब्रह्मच आहे. तो वेगळा नाही. असा संभ्रम होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? हो, संत संगती सदा साधूंच्या संत सहवासामध्ये सत्संगामध्ये सतत चिंतन झालं पाहिजे. हो, काय हरपले आपण ते पावे संताते पाहता दिवसावे म्हणून वानावे ऐकावे या अळंजीत सदा सदा हा शब्द म्हणून वानावे ऐकावे हेच सदा. तिथं ठेव, मला त्यांच्या ठिकाणी ठेव, तिथं राहा. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. हरी संगत जी आहे ती सज्जनांची सांगितली. हा आता प्रबोधाची भूमिका तयार झाली. दृष्टी आली. पहा, वस्तू जशाच्या तशाच असणार आहे. वस्तूमध्ये काही बदल होणार नाही. तुमच्या व्यवहारामध्ये काही बदल होणार नाही. तुमच्या नात्या गोत्यामध्ये काही बदल होणार नाही. तुमच्या घरादारामध्ये काही बदल होणार नाही. आणि तुमच्या प्रारब्धामध्ये काही बदल होणार नाही. तीन कर्म संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. हा श्री गुरूंच्या प्रबोधानंतर, श्री गुरूंच्या या क्रियेनंतर काय होतं तेवढं ह्या कर्माच्या संदर्भात घेऊ आणि कर्म समर्पणाची भूमिका ती पुढे घेऊ आपण. संचित आहे ते अज्ञान शक्तीच्या अधीन आहे. संचित म्हणजे अनंत जन्माची पुण्य, जी कर्म फळ द्यायला तयार झालेली नाहीत अशी सर्व कर्म त्याच्यामध्ये शिल्लक असतात. ती संचित कर्म आणि ती राहतात अज्ञान शक्तीच्या अधीन. अज्ञान शक्ती, माया शक्ती म्हणतं चालेल, त्याच्यामध्ये ते राहिलेली आहे. प्रारब्ध म्हणजे विक्षेप शक्तीच्या अधीन आहे. प्रारब्ध कशाला म्हणावं? बँकेत 2, 4, 5, 10 लाख रुपये आहेत, भरपूर साठवलेले आहेत आणि त्यातले कामापुरते म्हणून 1 लाख रुपये काढले. काढलेले 1 लाख रुपये आहेत. या जन्मापुरतं जे पुढे आलेलं कर्म आहे, कारण हे दोन जे एकत्र आले काही कर्म घेऊन आलेले आहेत संचितातलं. आणि तो जो काढलेला पैसा आहे 1 लाख रुपये, त्याचं नाव आहे प्रारब्ध. आणि ते लाख घेऊन जे क्रियामान चालू आहे, जे क्रिया चालू आहे, काय व्यापार चालू आहे, त्याचं नाव आहे क्रियामान. क्रियामान आहे ते देहदादात्म्य शक्तीच्या अधीन आहे. प्रारब्ध आहे ते विक्षेप शक्तीच्या अधीन आहे. आणि संचित आहे ते अज्ञानाच्या अधीन. ज्यावेळेस अनुग्रह प्रबोध दिला जातो त्यावेळेस संचित जळून जातं. आता उदाहरणार्थ एखाद्या पेटीमध्ये, लाकडी पेटीमध्ये साडी ठेवली, भारी चांगली भारी, आणि त्या पेटीला आग लागली, काय होईल? साडी शिल्लक राहील का जळून जाईल? बँकच बुडाली. आता त्यातले 10 लाख रुपये बँकेत सहित गेलं, काही सगळंच गेलं ना, संचित जळून जातं. आणि देह तादात्म्याच्या अधीन असलेलं क्रियामान, मी देह नाही या निश्चयावर आला, मी देह नाही या निश्चयावर आला, मी आत्मा ब्रह्म आहे या निश्चयावर आला, मी परमात्म्याचा अंश आहे ते मी आहे या निश्चयावर आला की देह तादात्म्य सुटतं आणि क्रियामान थांबतं. मग आता प्रारब्धाचं काय करायचं? विक्षेप शक्तीचा नाश होत नाही. विक्षेप शक्तीच्या अधीन असलेलं प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं. देव असो, संत असो, कुणीही असो, त्याला प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. मग ज्याचं देहात आध्यात्म सुटलेलं आहे त्याची पाप पुण्य कुठे जातात? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येते पाप पुण्य अंग. पण त्यांची पाप पुण्य कुठे जातात? जीवनमुक्त. जे त्यांची निंदा करतात त्यांच्याकडं त्यांचं पाप जात असतं, आणि जे त्यांची सेवा करत असतात, स्तुती करत असतात, गुणगान गात असतात, त्यांच्याकडे त्यांचं पुण्य जात असतं. लक्षात ठेवा. म्हणून कोणाचीच निंदा नाही करायची आणि साधूची तर अजिबात नाही. श्री गुरुची कोणाची नाही, कोणाची काय गुणात गुण काय पाहायचं? सगळ्यात चांगला गुण सत्वगुण. सत्वगुणातले काय बिघडले नाहीत का? काय सत्वगुण लवकर जातो का तमोगुण रजोगुण लवकर जातात? दारुड्या लवकर सुधारतो, लवकर अनुग्रह घेतो, लवकर अवस्था होते की चांगला श्रीमंत आहे, संपत्तीला धरून बसलाय, शांत वृत्तीचा आहे, त्याचं लवकर आठवतं.
सत्वगुण जात नाही, कारण तो जगमान्य आहे, त्याचा संस्कार आहे. काय चांगलं आहे, काय चांगलं वर्तन आहे, एकदम चांगला माणूस आहे, या 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 हा फुलं असे धरून ठेवते सत्वगुणाला. बरोबर सत्वगुण जात नाही. हे जेवढे घातक आहेत तेवढाच तो आहे, पण तो पाहिजे कशासाठी आम्हाला? सत्वगुण ज्ञान प्रदान आहे, रजगुण क्रिया प्रदान आहे, तमगुण उत्पत्ती प्रदान आहे. उत्पत्तीचा काही संबंध नाही. रजगुण थांबला म्हणजे क्रियात्मक भूमिका, आणि सत्वगुणाच्या माध्यमातून ज्ञानाची जी भूमिका आहे ती तयार झाली पाहिजे. मला हा मुद्दा फक्त लक्षात आणून द्यायचा आहे. मिथ्यत्वाचा निश्चय करण्यासाठी दररोजची जी साधना आहे, साधना जो शब्द दिलेला आहे तो शब्द स्वरूपाचा निर्देश करतो. मी कोण आहे त्याचा निर्देश करतो. आपला याच्यात आपण पाहू शकतो की हे कोण आहे ते, आणि ह्याच्यातला मी जो आहे तो आम्ही काल शोधला होता, ज्याला अनुग्रह करायचे तो शोधला होता आम्ही, तो मी आम्ही शोधला होता, आणि त्या मीवर आम्ही अनुग्रह करून त्याला इकडे आणलेला आहे. कुठे? मी देह या वृत्तीतून आम्ही मी आत्मा ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मीवर आणलेला आहे. एक लक्षात ठेवा, अहम ब्रह्मास्मी मधून सुद्धा मागे फिरू शकतो, कारण मी शिल्लक आहे. आताच आपलं चिंतन झालं, पण प्रबोध झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ती जबाबदारी उरते. खऱ्या अर्थाने साधनेमध्ये सूक्ष्मता येते. आपल्या साधनेचं जे अवलोकन आहे ते योग्य पद्धतीने होत गेलं पाहिजे. इकडे मिथ्यत्वाचा निश्चय आणि इकडे सत्यत्वाचा निश्चय. मिथ्या वस्तूची लक्षणं आपल्याला कळायला पाहिजे. जी गोष्ट दिसण्यात येते ती वस्तू मिथ्या आहे, आणि जी गोष्ट असलेली आहे ती दिसण्यात येत नाही. मग असलेली आणि दिसलेली याच्यात मध्ये असलेलं बी आहे, ज्ञान बी आहे, आणि प्रियत्व सुद्धा आहे. या दिसलेल्याच्या निमित्ताने तिन्ही भूमिका, कारण याच्यामध्ये 5 आलेले आहेत एका वस्तूमध्ये. जगामध्ये सुद्धा 5च आहे, प्रत्येक वस्तूमध्ये 5 आहे. याला एक नाव आहे आणि याला एक रूप आहे. नाम आणि रूप. नाम रूप हे 2 झाले, आणि अस्ति, भाती, प्रिय हे 3 कोणाचे आहेत? परमात्म्याचे आहेत. बरोबर की नाही? मग याच्यामध्ये जी अस्ति आहे, अस्ति म्हणजे आहे, पण तुमच्यामध्ये सुद्धा नाव आहे आणि रूप आहे. तुमच्यामध्ये म्हणजे असं ह्याला एक नाव आहे आणि याला एक रूप आहे, आणि याच्यामध्ये आहे पण आहे. तुम्ही आता तुम्हाला आहे वाटतंय की नाही वाटतंय? आहे वाटतंय. बरोबर आहे की नाही? हो. तुम्ही ज्ञानवान आहात का अज्ञानी आहात असं वाटतंय? ज्ञानवान वाटतंय की नाही? ज्ञानीच आहात. वाटतं ना ज्ञानीच आहे. एक कळून ज्ञानी आणि एक न कळून ज्ञानी. मला काही कळत नाही, हे ज्ञानाचं लक्षण आहे का अज्ञानाचं आहे? ज्ञानाचं. आणि मला काय कळतंय? हे बी ज्ञानाचं. सगळे ज्ञानी आहेत, दोन्ही अंगाने सगळे ज्ञानीच ज्ञानी आहेत. एक न कळून ज्ञानी आणि एक कळून ज्ञानी. कळण्यातला ज्ञानी, न कळण्यातला ज्ञानी. मला काही कळत नाही, सगळ्या जगाचं ज्ञान कळत नाही. मला कळत नाही हे सुद्धा ज्ञानात चालवून त्याला. ज्ञान आमच्या ठिकाणी आहे आणि प्रियत्व सुद्धा आमच्या ठिकाणी आहे. वेळेचं कसं काय? 5 मिनिटं. एक 5 मिनिटं घेऊ. एवढा प्रियत्वाचा विषय क्लिअर करू, एवढं पूर्ण करू. प्रत्येक वस्तूमध्ये प्रियत्व आहे. बरोबर की नाही? तुमच्यामध्ये सुद्धा प्रियत्व आहे. सर्व वस्तूंमध्ये प्रियत्व आहे, आणि प्रियत्व आहे ते भगवंताचं आहे. भातित्व म्हणजे ज्ञान आहे ते भगवंताचं आहे, आणि आहे पण आहे ते भगवंताचं. वस्तू आहे असे वाटते, वस्तूच आहे पण नाही, भगवंताचं आहे. हे 2 मुद्दे झाले होते आपले, अस्ति आणि भाती. प्रियत्व राहिले. तुम्हाला आता सगळ्यात प्रिय काय? एवढा मुद्दा क्लिअर करू मग पुढे जाऊ. सगळ्यात प्रिय काय आहे तुम्हाला? सगळ्यात आवडणारी गोष्ट काय? सर्वात जास्त प्रिय बरोबर आहे. बरोबर बोला ना. चुकलं तर चुकलं ना. जीव. ठीक आहे. जीव म्हणजे तुम्ही. जीव म्हणजे आत्मा. आता जीव सिद्ध होत नाही. जीवाला सिद्ध करायला गेलं का आत्मा? आता आत्मा प्रिय आहे. बरोबर की? सर्वात जास्त प्रियाची परमसीमा तो माऊली भेटे आत्मा. देवी आटे गिरिंबा संसार. सर्वात प्रिय वस्तू जी आहे ती मी आहे. मला
माझ्याशिवाय मला दुसरं कुणी. मी इतरांवर प्रेम करतो ते माझ्या प्रेमासाठी की त्यांच्या प्रेमासाठी? मी विचार करून उत्तर द्या. मी मुलांवर प्रेम करतो माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी की त्याच्या प्रेमासाठी? मी बायकोवर प्रेम करतो माझ्या प्रेमासाठी की तिच्यासाठी? आणि ती माझ्यावर प्रेम करते माझ्यासाठी की तिच्यासाठी? आम्ही पैशावर प्रेम करतो पैशासाठी की माझ्यासाठी? बरं, भांडण करतो दुसऱ्या बरोबर, ती कशासाठी? माझ्यावरच्या प्रेमामुळेच ना. माझ्या हेतवाला बाधा आली म्हणूनच भांडण आहे ना. गोव्या गातो माझ्या प्रेमासाठी, शिव्या देतो. प्रत्येक वस्तूमध्ये प्रियत्व आहे. सगळं वाचतात प्रश्न विचारला असता. वाघामध्ये प्रियत्व आहे का? वाघ भेटला तर वाघात प्रियत्व आहे की नाही? वाघात प्रियत्व आहे की नाही? आहे म्हणा ना. आणू आहे का दोन्ही? प्रियत्व आहे, पण आपल्याला प्रतिकूल आहे ते. तिच्या त्या वाघिणीला प्रियत्व आहे. ती एकमेकांना बरोबर चाटायला लागतात. साप दिसला मोठा, साप आम्हाला प्रतिकूल आहे, पण तिच्या सर्पिणीला प्रियत्व प्रत्येक वस्तूमध्ये. त्याचा अनुकूल प्रतिकूल हा वेगवेगळा परिणाम आहे. काही गोष्टी आम्हाला अनुकूल असतील, काही गोष्टी आम्हाला प्रतिकूल असतील, पण प्रियत्व प्रत्येक ठिकाणी आहे. एवढी गोष्ट लक्षात आणून द्यायची. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक वस्तू पाहताना अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व असले, पण त्याचं ज्ञान आणि त्याच्यात असलेलं प्रियत्व हे परमात्म्याचं आहे. काही पहा, काही हातात घ्या, जळी स्थळी काष्ट्याने काही हातात येऊ दे, काही अंतःकरणात येऊ दे, कोणतीही कल्पना उठू दे, या 5 ला घेऊन उठत असते. नाम रूप अस्ति भाती प्रिय. अस्ति म्हणजे असलेलं, भाती म्हणजे ज्ञान, आणि प्रिय म्हणजे प्रिय. हे सगळीकडे आहे. आणि ती जी आहे दृष्टी आपली नामरूपात अडकली. कुठे अडकली? नामरूपामध्ये. आणि नामरूप आहे बाहेर. बस नामरूपाच्या ठिकाणी इथेच आहे तो परमात्मा मायेने प्रगट केला. मायेनेच अवताराला आणला. मायाच अवताराला आणत असते. मायेमुळेच अवताराला येत असतो. मायेशिवाय त्याला स्वतंत्र अवतार धरता येत नाही. आणि मायाच घेऊन जात असते. आणि तो येणाऱ्या जाणाऱ्यातला आहे का? येणाऱ्या जाणाऱ्यातला कोण आहे? माया. भगवंत आला आणि गेला असं नाही. माया आली आणि गेली, देह आला आणि गेला, अवतार आला आणि गेला, माया आली आणि गेली. तो जसा आहे तसाच आहे. हे आमचं पाहणं आहे. जो जात येत नाही त्याचं अवलोकन करायचं आहे. आणि तो सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे, प्रत्येक कर्मात आहे, प्रत्येक क्रियेमध्ये तो व्यापलेला आहे. फक्त आमचं लक्ष जाईल. नामरूपाला बाद करून अस्तिभाती प्रियपर्यंत आमची दृष्टी पोचली पाहिजे. दिव्य दृष्टी. तुमच्या चिंतनाचा स्वतंत्र भाग आहे. लक्षात ठेवा. इथं थेरी झाली सांगायची. वारंवार डोळे उघडे आहेत, बुद्धी उघडी करायची आहे. बुद्धीचं हे चिंतन आहे. आमच्याकडे विवेक असा आहे, न पाहता सुद्धा आम्हाला वस्तू दिसते, आणि वस्तू दिसून ती नाही असं समजण्याचा विवेक सुद्धा आमच्यामध्ये आहे. आरशातलं प्रतिबिंब दिसून नाही का असून नाही? दिसून नाही. हा. मृगजळ दिसून नाही. हा. अजून काय? स्वप्न दिसून, आणि जग दिसून, आणि देह दिसून, आळंदी दिसून, पंढरपूर दिसून, स्वर्ग दिसून, ब्रह्मा विष्णू दिसून, ईश्वर दिसून. परत घोटाळा केला का? आणि तुम्ही न दिसता तुमचं असलेपणाला कधीच बाधा नाही. दिसलेल्या वस्तूमध्ये असलेल्या गोष्टीपर्यंत दृष्टी घेऊन जाणं हा विनियोग आहे. तोंडी ब्रह्मणा, हाती ते सात्विक कर्म. हा विनियोगा. विनियोगा काम विनियोग कर. झालं म्हणून ओरडू नको, आणि दुसऱ्याला विचारू नको तुझं झालं का नाही. त्याचं तुला कळायचं की नाही. तुझं तुला कळेल तर त्याचं काय कळेल? मागती का माझं मला कळेल ना झालं की नाही, तर त्याचं काय कळेल? माझी दृष्टी बदलली की नाही मला कळेल का तुम्हाला कळेल? माझं चिंतन मला कळेल का तुम्हाला कळेल?
सगळ्याकडेच आहे, सगळ्याकडेच आहे. त्याचं प्रकट झालं नाही, पेटलं नाही, कोणतं पेटवेल ना जेव्हा त्याचा योग येईल तेव्हा. ते अजून सुकलं नाही म्हणून त्याला पेटवलं नाही, ते अजून सुकायचं आहे म्हणून त्याला पेटवलं नाही. ओलं पेटवून काय उपयोग आहे? श्री गुरु अपेक्षा भेटीची का, त्याच्या आधीची ओळी सांगा. ऐसी कर्म साम्य दशा होयते तर विरेशा. श्री गुरु अपेक्षा त्याची अजून नाही झाली कर्म साम्य दशा, तो अजून तिकडे करतोय. तो निष्काम कर्म, निष्काम उपासना त्याचं चालू आहे ना, त्याचं चालू द्या ना. तुम्ही ते करून आलात पुढे, त्याचा तो अजून करतोय तिकडे. तुमची ती झाली दशा पुढे, पण झाल्यानंतर पुढची जी भूमिका आहे तो विनियोग राहील, तो आपल्याला साधायचा ही खरी जबाबदारी आहे. बस झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी, पंढरीनाथांच्या चरणी, तुम्हा सर्व मार्गदर्शकांच्या चरणी सेवा समर्पित करून शिवेला पुंडलिक वरदा हरिंद्र श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज.